म्हातारी आणि भोपळा. एके गावात एक म्हातारी राहायची. ती एकटीच झोपडीत राहायची. तिची मुले गावाबाहेर गेली होती. म्हातारी दररोज शेतात जाऊन थोडं धान्य, भाज्या आणायची. एका दिवशी ती जंगलाच्या वाटेने जात होती. खूप गरम होतं म्हणून ती झाडाखाली बसली. तेवढ्यात धाड असा आवाज झाला. तिने पाहिलं तर झाडाखाली एक मोठा भोपळा पडलेला होता. म्हातारी म्हणाली, "अरे वा, हा तर खूप मोठा आणि सुंदर भोपळा आहे. यापासून तर मी छान भोपळ्याची भाजी करेन." ती भोपळा उचलून घरी निघाली, पण भोपळा खूप जड होता. म्हातारी थोडं पुढे गेली तेव्हा तिला सिंह भेटला. सिंह गुरगुरला, "थांब म्हातारी, तू कुठे चाललीस?" म्हातारी घाबरली पण हुशारीने म्हणाली, "अरे सिंहराजा, मी हा भोपळा घेऊन चालले. आत एक मोठा राक्षस लपलेला आहे." सिंह चकित झाला. "राक्षस? मग मी इथे नाही थांबणार." असं म्हणून सिंह पळून गेला. थोडं पुढे गेल्यावर म्हातारीला वाघ भेटला. तो म्हणाला, "थांब म्हातारी, काय आहे तुझ्याकडे?" म्हातारी म्हणाली, "हा भोपळा नाही रे बाबा, आत मोठा सिंह लपलेला आहे." वाघ तर घाबरून पळाला. पुढे कोल्हा आला. तो म्हणाला, "अगं म्हातारी, तू मला फसवू शकत नाहीस. मला दाखव जरा आत काय आहे." म्हातारी म्हणाली, "बरं बघ." तिने भोपळ्याचं झाकण उघडलं. आत काहीच नव्हतं. कोल्हा हसला आणि म्हणाला, "अगं म्हातारी, तू सगळ्यांना फसवलंस." म्हातारीही हसली आणि म्हणाली, "हुशार असलं पाहिजे रे बाबा, नाहीतर जंगलात जगणं कठीण." शिकवण: संकटात सुद्धा हुशारी आणि धैर्य ठेवले तर मोठे मोठे सिंह वाघ सुद्धा पळतात.